महाराष्ट्र दिन हा आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाचा दिवस आहे. मात्र या दिवशी आणखी एक खास बाब अशी घडली आहे की राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच मिसिंग लिंक प्रकल्प याचा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं असून हा प्रकल्प 1 मे पासून सर्वांसाठीच खुला करण्यात आलाय. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा बांधण्यात आला असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकल्पाला आपण मिसिंग लिंक म्हणत आलो आहोत. मात्र या प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांनी याला मिसिंग लिंक नाही तर कनेक्टिंग लिंक असा शब्दप्रयोग करा असं म्हटलं आहे. तुम्ही म्हणताय ते खरंय फडणवीस साहेब, याचा कनेक्टिंग लिंक असाच उल्लेख करू. पण आतापर्यंत म्हणजे प्रकल्प सुरू झाल्यापासून ते आज उद्घाटन होईपर्यंत याला मिसिंग लिंक याच नावाने हा प्रकल्प ओळखला गेला आहे. पण त्याही मागची एक स्टोरी आहे की याला मिसिंग लिंक हे नाव कसं पडलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा मिसिंग लिंकचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर नेते मंडळी सुद्धा उपस्थित होती. यावेळी सगळ्यांनीच या प्रकल्पाविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर आपण नंतर बोलूयात, पण त्याआधी या खास प्रकल्पाची माहिती घेऊ. अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना मानला जाणारा मिसिंग लिंक प्रकल्प साकार करणं अजिबात सोपं नव्हतं. पण सगळ्यात आधी एका महत्त्वाच्या प्रश्नावर बोलूयात, तो म्हणजे मिसिंग लिंक असं नाव का पडलं. तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे तयार करताना म्हणजेच 2000 ते 2002 दरम्यान खंडाळा घाटाचा थेट समावेश करण्यात आला नव्हता. सुरुवातीला खोपोली ते कुसगाव असा अधिक सरळ आणि वेगवान मार्ग ज्यात बोगदे आणि उड्डाण पूल असतील असा आराखडा होता. मात्र त्यावेळी काही तांत्रिक, आर्थिक आणि भौगोलिक अडचणींमुळे हा भाग पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. परिणामी वाहनांना लोणावळा खंडाळा घाटामार्गे वळसा घ्यावा लागला. याच कारणामुळे एक्सप्रेस वे वरील खोपोली ते कुसगाव लोणावळा या सुमारे 10 किमीच्या दरम्यान एक थेट वेगवान कनेक्शन अस्तित्वात नव्हतं. म्हणजेच हा लिंक मिसिंग होता. त्यामुळे या प्रस्तावित पण अपूर्ण राहिलेल्या मार्गाला मिसिंग लिंक असं नाव मिळालं. सध्याची परिस्थिती अशी आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर जुना मुंबई पुणे महामार्ग हे दोन्ही मार्ग या घाट विभागात एकत्र येतात. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि प्रवासाचा वेळ वाढतो. हाच मिसिंग असलेला थेट मार्ग पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प पुन्हा हाती घेण्यात आला. हा प्रकल्प 2001 मध्येच प्रस्तावित होता, पण दीर्घ काळ तो रखडला. अखेर ऑगस्ट 2018 मध्ये कामाला पुन्हा सुरुवात झाली. डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण करायचं उद्दिष्ट होतं. मात्र कोविड महामारी, खंडाळा घाटातील मुसळधार पाऊस, धोकादायक भौगोलिक परिस्थिती आणि जोरदार वारे यामुळे कामात विलंब झाला. थोडक्यात सांगायचं झालं तर ही मिसिंग लिंक हे नाव पडलं कारण एक्सप्रेस वे वरील एका महत्त्वाचा थेट जोडणारा मार्ग अनेक वर्ष अस्तित्वातच नव्हता. तो मिसिंग होता. आता हा दुवा पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि प्रवास अधिक जलद व सुरक्षित होणार आहे. याशिवाय 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 2 भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्टँड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. इतकंच काय तर 70 किमी प्रति तास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. इतकंच नाही तर लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक मोठं आव्हान होतं. मात्र महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने हे मोठं आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचं सांगत त्यांचं विशेष कौतुक देखील करण्यात आलंय. दरम्यान या मिसिंग लिंकच्या लोकार्पणाआधीच या प्रकल्पातील बोगद्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तब्बल 23.5 मीटर रुंदीच्या या बोगद्याला जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या बोगद्याची नोंद झाली असून या सोहळ्यात याचं प्रमाणपत्र देखील देण्यात आलंय. आता हा मिसिंग लिंक प्रकल्प नेमका काय आहे तर या प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिट पासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे 2 बोगदे उभारण्यात आलेत. यातील पहिला बोगदा हा 8.92 किमी तर दुसरा बोगदा हा 1.75 किमीचा आहे. तर या बोगद्याला जोडणारा आणि टायगर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल स्टँड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे. जगातला सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा मिसिंग लिंक तयार केला गेला आहे. तर ऑगस्ट 2018 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम अनेक अडचणींवर मात करत पूर्ण करण्यात आलं आहे.
सुमारे 6,695.37 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला गेला आहे। या प्रकल्पामुळे काय फायदा होणार आहे ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे, ज्यामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। या मिसिंग लिंकमुळे लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे। घाटातील वळणापासूनचे रस्ते जे आहेत ते टाळून थेट आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे। प्रवास अधिक सोयीस्कर होईल। परिणामी मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटात पूर्ण करणे शक्य होणार आहे असा दावा करण्यात आलाय। पण तुम्हाला माहिती आहे का, हा मार्ग जरी खुला झाला असला तरी कार्यक्रमानंतर मंडप आणि इतर सर्व अडथळे काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणं सुरक्षित नाही। त्यामुळे वाहन चालकांसाठी 1 मे रोजी रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतरच वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचं बोललं गेलंय। पण तेव्हा सुद्धा हा मार्ग केवळ हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे, तर अवजड वाहनांना 31 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 6 महिन्यांपर्यंत मार्गावर प्रवेश बंदी असेल। याचाच अर्थ मिसिंग लिंकवर ज्वलनशील वाहने, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णपणे बंदी असेल। या वाहनांनी पुणे मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनानंतर एकाच गाडीत स्वार होत मिसिंग लिंकवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत हा मार्ग प्रवासासाठी खुला केलाय। यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याला मिसिंग लिंक नाही तर कनेक्टिंग लिंक असं नाव द्यावे असं आवाहन केलंय, कारण हा मार्ग सुरू झाल्याने नथिंग इज मिसिंग असं म्हणत फडणवीसांनी लवकरच या मार्गाला कोणाचं नाव द्यायचं ते चर्चा करून ठरवू असं म्हटलंय। याशिवाय पुढे ते म्हणाले की आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण एक स्वप्न आम्ही सर्वांनी मुंबई पुणे आणि पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता पाहिले होते, त्याचा आज महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे। तसंच मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करताना खासदार सुप्रिया सुळे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला। महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्याकडे जात असताना त्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अडकल्या। वाहतुकीची परिस्थिती दाखवण्यासाठी त्यांनी गाडीतूनच एक व्हिडिओ रेकॉर्ड केला। त्यात वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं सुळे यांनी नमूद केलं। यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की मी सुप्रिया सुळेंना सांगू इच्छितो की तुम्ही आज शेवटच्या ट्रॅफिक मध्ये अडकलात। आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला ट्रॅफिक मध्ये अडकण्याची वेळ कधीही येणार नाही। हे काम तुमच्या सरकारने केलं नाही, ते आमच्या म्हणजेच महायुतीच्या सरकारने करून दाखवलं आहे असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला आहे। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाबद्दल म्हटलंय की घाटातील ट्रॅफिक जाममुळे डोकेदुखी होत असल्याने लोकांना अमृतांजन बाम लावावा लागत होता। मिसिंग लिंकमुळे डोकेदुखीवर रामबाण आणि टायगर बाम उपाय केला आहे, कारण इथे टायगर व्हॅली देखील आहे। डोकेदुखी संपून जाईल असं नमूद केलं आहे। यामुळे अभियांत्रिकीचा हा चमत्कार आणि जगातील सर्वात रुंद बोगदा आता आपल्या सेवेसाठी सज्ज झाला आहे। मिसिंग लिंकमुळे आता मुंबई पुणे प्रवास केवळ वेगवानच नाही तर अधिक सुखकर आणि निसर्गरम्य होणार आहे। तर हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीची एक नवी ओळख करून देत आहे। तुम्हाला काय वाटतं, या कनेक्टिंग लिंकमुळे खरोखरच प्रवाशांची डोकेदुखी थांबेल का? आणि मुख्यमंत्र्यांनी सुचवल्याप्रमाणे या मार्गाला कोणाचं नाव द्यावे असं तुम्हाला वाटतंय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा।